वाटी तांदूळ नमस्कार आणि मैत्रिणींनो, 1 वाटी आज डाळ आपण भिजवणार घेतले आहोत तरी इडलीचं चालणार आहे. मिश्रण. ते प्रमाण तर ते जास्त कसे उत्तम तयार असतं करायचे ते मी आज तुम्हाला बनवायला. सांगणार आपल्याला आहे. डोसा तर बनवायचा आहे आणि त्यासाठी इडली आपल्याला बनवायला एकदम डाळ साधे थोडी तांदूळ कमी घ्यायचे घ्यायची अजून. आणि त्याचे प्रमाण आहे डाळ 3 आपल्याला वाटी. स्वच्छ 3 वाटी तांदूळ घेतले तर 1 वाटी तांदूळ डाळ डाळ घ्यायची. स्वच्छ धुवून ते घ्यायचे अशा आपल्याला. पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे. आमच्या घरी तर इडली डोसा तर खूप आवडतं, महिन्यातनं एकदा तर करावंच लागतं. तुमच्या घरी आवडतं का? तर तुम्ही असे प्रकारे पण नक्की आपल्याला 2 करून बघा. पाण्याने धुवून तर घ्यायची. डाळीमध्ये मी 1 चमचा मेथी पण भिजत टाकते. त्याच्याने आपले डोसे इडली खूप छान लागतात आणि आपल्या शरीराला पौष्टिकही असतं. तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून नंतर आपल्याला घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळ 5 ते 6 तासासाठी भिजत घालते. मी आणि डाळीमध्ये पूर्ण थोडी मेथी दाणे पण भिजल्यानंतर टाकलेले आहेत. ते दळून घेते. 1 चमचा. तर ते दळायचे कसे, तर इडलीसाठी थोडेसे रखरखीत ठेवायचं, थोडं दरदरं दळायचं आणि डोस्यासाठी एकदम प्लेन मऊ दळायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते मिश्रण दळून घ्यायचं आणि मिश्रण दळून झाल्यानंतर ते 5 ते 6 तासासाठी झाकून ठेवायचं. 5 ते 6 तासामध्ये झाकून ठेवून द्यायचं. त्याचं पूर्ण टेक्स्चर बदललेलं असेल तर अशा पद्धतीने दिसेल. ते मिश्रण चाळून घेतल्यानंतर ते जास्त चाळायचं नाही आहे आणि ते आपल्याला फक्त एकाच दिशेने फिरवायचे. नंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आज मी तुम्हाला उत्तप्पा कसा बनवायचा. उत्तप्पा आपला एकदम हॉटेलच्या टेस्टसारखा बनणार आहे. तर ते सर्व कांदा टमाटा लसूण आलं मिरची ते दळून घेतले मी. थोडंसं मिश्रण कोथिंबीर टाकली, मीठ टाकून ते मिश्रण सर्व असं एकत्र करून घ्यायचे आणि एकदम थोडं पाणी टाकून ते मिश्रण आपल्याला पाहिजे तसं बनवून घ्यायचे. नंतर एकदम थोडं तेल टाकून आपल्याला ते मिश्रण अशा पद्धतीने पसरवायचे. तर उत्तप्पा हा थोडा जाडसर असतो, डोसा हा एकदम बारीक जाळीदार येतो. तर हा आपला उत्तप्पा थोडासा जाडसरच राहणार आहे. तुम्ही म्हणाल की हे मिश्रण तुम्ही त्याच्यात टाकून घेतलं, तर हो, ते मिश्रण उत्तप्प्याला फक्त ते आपलं मिश्रण ओतून त्याच्यावर टाकायचं असतं. पण मी हा तुम्हाला एकदम इन्स्टंट आणि सोपा डोसा उत्तप्पा शिकवला आहे. तर आपण ते फक्त मटेरियल पूर्ण भाजून घ्यायचं, कांदा टोमॅटो आपला, आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करून आणि अशा पद्धतीने उत्तप्पा आपला बनवून घ्यायचा. तर कसा वाटला तुम्हाला माझा उत्तप्पा बनवण्याची पद्धत? तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. नक्की खाऊन बघा.